नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 6 जुलै 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू कोण ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वैभव सूर्यवंशी। वैभव सूर्यवंशी हे भारतासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारे सर्वात युवा खेळाडू ठरले आहे। पदार्पणावेळी त्यांचे वय 15 वर्षे 99 दिवस होते। त्यांनी इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले। हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर येथे खेळवण्यात आला। वैभव सूर्यवंशी यांनी सचिन तेंडुलकर यांचा 30हून अधिक वर्षांपासून कायम असलेला विक्रम यामध्ये मोडला आहे। सचिन तेंडुलकर यांनी 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात 16 वर्षे 205 दिवस वयात भारतासाठी पदार्पण केले होते। प्रश्न दुसरा आहे, भारतातील पहिले ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरीसह पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील पचपद्रा, जे की बालोतरा जिल्ह्यामध्ये येते, येथे भारतातील पहिले ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी सह पेट्रोकेमिकल संकुल राष्ट्राला समर्पित केले। हा प्रकल्प हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे। या संयुक्त उपक्रमात HPCLचा 74% आणि राजस्थान सरकारचा 26% हिस्सा आहे। या प्रकल्पासाठी रुपये 79,450 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे। ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणजे काय, तर अविकसित जमिनीवर उभारलेला नवीन औद्योगिक प्रकल्प यालाच म्हटले जाते ग्रीनफील्ड प्रकल्प। पुढला प्रश्न, भव्य योजनेअंतर्गत देशभरात किती प्लग अँड प्ले औद्योगिक उद्याने विकसित करण्यात येणार आहेत? प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100। केंद्र सरकारने भव्य, ज्याचं लॉंग फॉर्म आहे, भारत औद्योगिक विकास योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देणे आणि भारताला जागतिक औद्योगिक केंद्र बनविणे असा आहे। या योजनेअंतर्गत देशभरात 100 अत्याधुनिक प्लग अँड प्ले औद्योगिक उद्याने विकसित करण्यात येणार आहेत। या योजनेसाठी रुपये 33,660 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। प्रश्न चौथा आहे, भारताच्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI प्रणालीला स्वीकारणारा 10वा देश कोणता ठरला आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रीस। ग्रीस हा भारताच्या UPI प्रणालीला स्वीकारणारा 10वा देश ठरला आहे। भारतीय प्रवासी आता ग्रीसमधील सहभागी व्यापाऱ्यांकडे गुगल पे आणि फोन पे सारख्या UPI ॲपद्वारे QR कोड स्कॅन करून त्वरित पेमेंट करू शकतात। सध्या सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, UAE, भूतान, नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, फ्रान्स, ग्रीस, मॉरिशस आणि कतार या देशांमध्ये UPI व्यवहाराची सुविधा उपलब्ध आहे। फ्रान्समधील आयफेल टॉवर परिसरातही UPI सेवा उपलब्ध आहे। प्रश्न 5वा, 2026 मध्ये 77व्या वन महोत्सवाचे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात आले? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जुलै ते 7 जुलै। 77वा वन महोत्सव 1 जुलै ते 7 जुलै 2026 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे। वन महोत्सव हा भारतातील सप्ताहभर चालणारा वार्षिक वृक्षारोपण उत्सव आहे। वन महोत्सवाची सुरुवात 1905 मध्ये करण्यात आली होती। 2026 मधील वन महोत्सव एक पेड़ माँ के नाम या अभियानाशी संलग्न होता। वन महोत्सवाचा उद्देश वृक्ष संवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे असा आहे। प्रश्न 6वा, द्विमहोत्सव कोणत्या राज्यातील प्रमुख कृषी उत्सव आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश। द्विमहोत्सव हा अरुणाचल प्रदेशातील अपातानी जमातीचा सर्वात मोठा कृषी उत्सव आहे। हा उत्सव झिरो खोऱ्यात दरवर्षी साजरा केला जातो। 2026 मध्ये हा उत्सव 2 जुलै ते 5 जुलै या कालावधीत साजरा करण्यात आला। भरघोस आणि कीडमुक्त पीक मिळावे यासाठी दानी आणि तामू देवतांची यामध्ये पूजा केली जाते। या उत्सवात सामुदायिक भोजन, पारंपरिक दामिंदा लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात।
द्विमहोत्सवात काकडीचे वितरण करण्याची ही पारंपरिक प्रथा आहे. प्रश्न 7वा आहे, इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया EOCI हे कार्ड कोणी लॉन्च केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमित शाह. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे कार्ड सुरू केले आहे. EOCI कार्डद्वारे OCI सेवांना पूर्णपणे डिजिटल स्वरूप देण्यात आले आहे. यामुळे OCI कार्ड धारकांना कागदी पुस्तकेऐवजी स्मार्टफोनमध्ये डिजिटल कार्ड ठेवता येणार आहे. EOCI कार्डचा वापर विमान प्रवास आणि इमिग्रेशन तपासणी दरम्यान करता येईल. प्रश्न 8वा आहे, राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनचा क्रमांक कोणता आहे? प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14490. राष्ट्रीय महिला आयोगने महिलांसाठी 24/7 म्हणजे 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस उपलब्ध असणारी टोल फ्री हेल्पलाईन 14490 सुरू केली आहे. या हेल्पलाईनद्वारे तात्काळ मदत, तक्रार नोंदणी आणि मानसोपचार समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. प्रश्न 9वा, आकाशवाणीने भारतातील महान संगीतकारांच्या स्मरणार्थ कोणते कायमस्वरूपी छायाचित्र दालन सुरू केले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वर प्रेरणा विथिका. आकाशवाणीने स्वर प्रेरणा विथिका हे कायमस्वरूपी छायाचित्र दालन सुरू केले आहे. हे दालन भारतातील दिग्गज संगीतकारांना समर्पित आहे. पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन आकाशवाणी रंगभवन सभागृह नवी दिल्ली येथे करण्यात आले. हा उपक्रम आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या सार्वजनिक प्रसारण सेवेच्या निमित्ताने सुरू करण्यात आला आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा, भारतातील पहिले एक्झिम ग्रेड शिपिंग कंटेनरचे अनावरण कुठे करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दादरी, उत्तर प्रदेश. भारतातील पहिले एक्झिम ग्रेड शिपिंग कंटेनरचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या कंटेनरचे अनावरण केले. हा कार्यक्रम मॅर्स्क कॉनकॉर इनलँड कंटेनर डेपो दादरी येथे पार पडला. हे कंटेनर DCM श्रीराम समूहाने तयार केले आहे. एक्झिम म्हणजे काय? तर एक्झिमचा अर्थ होतो एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजेच निर्यात आयात. एक्झिम कंटेनरचा वापर समुद्र, रेल्वे आणि रस्ते मार्ग आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.